वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपनुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यं। विचारसागर या ग्रंथामध्ये तरंग 5वा मायेचे लक्षण व तिची सिद्धी। अनादि व अंतवंती असून सतासताहून विलक्षण म्हणजे मिथ्या आहे। माया ही सतही म्हणता येत नाही। का म्हणता येत नाही? कारण विचारा पुढे टिकत नाही। असतही म्हणता येत नाही। का म्हणता येत नाही? कारण विचारा वाचून प्रतीतीला यायला लागली, तिचं कार्य प्रतीतीला यायला लागलं। ब्रह्माच्या ठिकाणी माया कशी काय उत्पन्न झाली? ब्रह्माच्या ठिकाणी माया कशी उत्पन्न झाली हा प्रश्न आहे। जसं याचा नाही सगळ्याचाच आहे। कसं असते, पूर्व पक्ष एकच असतो पण त्याच्यामध्ये सगळ्यांची भूमिका मांडलेली असते, आणि उत्तर पक्ष म्हणजे वेदांती सांगतात ते सगळ्याला उत्तर देत असतात। म्हणून दोन व्यक्तीमध्ये जे संभाषण चालत असतं तर ते संभाषण सगळ्यांच्या हिताचं आहे। म्हणून गुरु शिष्य अनुवाद आहे। ज्ञानदान परायणम ही जी परंपरा आहे साखरे संप्रदाय, म्हणून जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हा सर्वात श्रेष्ठ आणि उत्तम संप्रदाय आहे। का? कारण याच्यामध्ये योग्य साधन आहे, योग्य साध्य आहे आणि योग्य साधक आहे। साध्य काय आहे की जीव ब्रह्मरूप आहे, हे साध्य आहे। जीवाचं लक्ष्य ब्रह्म आहे। आणि साधन काय आहे? त्याला मनुष्य देह मिळालेला आहे, हे साधन आहे। आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे, नामानं ते ब्रह्म साधून घेता येतं। कारण नाम हे शब्द ब्रह्म आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे। मग अन्न ब्रह्म खायचं असतं, नाम शब्द ब्रह्म हे घ्यायचं असतं, आणि मी पूर्ण ब्रह्म आहे असं लक्षात घ्यायचं असतं। अशी ही परंपरा आहे। राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभवे शोधून पाहे। तुम्ही विश्वास ठेवून लक्षात घ्या। कारण भगवान शंकराचार्य आणि त्यांचे शिष्यगण असेच निघाले, सकाळी भ्रमंतीसाठी निघाले। सकाळची वेळ होती आणि पक्ष्यांचा किलबिलाट वृक्षावर ऐकू येत होता। तो किलबिलाट ऐकू आला की आचार्यांनी सांगितलं की झालं ब्रह्मज्ञान। ते म्हणे हे काही बोलले नाही, आम्ही काही ऐकलं नाही, ब्रह्मज्ञान कसं काय झालं? त्यांनी सांगितलं की हा किलबिलाट, हा चिवचिव हा कोणी ऐकला? जगाला ऐकला का? जगानं ऐकला नाही, कारण जगाला कळत नाही, त्याला सुख कळत नाही, दुःख कळत नाही, त्याला कळतच नाही। म्हणजे जग जड वर्गामध्ये आहे। मग शरीराला कळाला का? कारण शरीर स्वतःला जाणत नाही, आणि शरीर स्वतःला जाणत नसून शरीर जाणणारं वाटतं, ही माया आहे। शरीर स्वतः जाणणारं नसून जाणणारं वाटतं, मी नसून मी वाटतं, सत्य नसून सत्य वाटतं, ही माया आहे। नाही माया आम्हाला तसं म्हणायचंच नाही। माया नाही, त्या ठिकाणी काही नाही, हे तिन्ही दोष नाही, तिथं कशी काय उत्पन्न झाली? नाही ते चित्र दावीस काय माया नाही, ते दाखवायला लागली। अघटित घटना पटियसी माया, म्हणजे जिथं जे नाही तिथं ते वाटणं, यालाच काय म्हणायचं? भ्रम म्हणायचं, माया म्हणायचं, अज्ञान म्हणायचं। मा म्हणजे जी नाही, आणि या म्हणजे ही जी नाही ती, तिला काय म्हणायचं? माया। म्हणून मायातेची ब्रह्म, ब्रह्मतेची माया, अंग आणि छाया जयापरी। जसं शरीराहून सावली वेगळी असती का? शरीराहून सावलीला वेगळं अस्तित्व नाहीये, तरी पण ती सकाळी इकडे जाते, मूठ लांबती, दुपारी पायाच्या खाली येते, आणि संध्याकाळी इकडं मागं जाते।
म्हणजे ती शरीराला सोडून नसते, पण शरीराची कोणी असते का? भावकी असते का सोयरीक असते? भावकी नसते आणि सोयरीक नसते, तिला अस्तित्व म्हणजे नसतंच. ती दिसायला आहे असायला, ती दिसायला आहे असायला नाही. घाणीवर पडून घाण होत नाही, फुलावर पडून सुगंधित होत नाही, पण तिच्याशी व्यवहार करता येत नाही. तसं हे संपूर्ण विश्व, हे शरीर, हे श्वास, हे इंद्रिय, हे अंतःकरण, हे मन, हे काय आहे? एका मायेचा परिणाम आहे, मायेचाच परिणाम. म्हणून हिला सतही म्हणता येत नाही. सत म्हणावं, खरं म्हणावं तर विवेकापुढं टिकणं. आत्मा आणि अनात्माचा निवाडा ज्या वेळेस करतो हा साधक, त्यावेळेस त्याला कुठं सिद्ध होते ही माया? कारण अज्ञान म्हणजे न कळणं, स्वस्वरूपाचं विशेष रूपाचं न कळणं, याला काय म्हणायचं? अज्ञान, माया. म्हणून प्रत्येकाला ज्ञान आहे, पण सामान्य रूपानं आहे. मी आहे, मी आहे, मी आहे म्हणून ज्ञान आहे, हे सामान्य रूप आहे आपलं. आणि मी कोण आहे हे घ्यायचं का ते घ्यायचं सांगा. तुम्ही विचार सागर घ्या, ते वाचवा पुढे. आम्ही आमचा प्रश्न सोडा. नाही 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 नाही, तुम्ही मला सोडायचा प्रश्न, माझं समाधान झालं पाहिजे. चालतं तुमचं समाधान. धर्माच्या ठिकाणी काही नाही आणि तिथं माया उत्पन्न झाली, ती वाचून तुम्ही विचार सागर घ्या. ताई आहे का नाही? मायेलाच अविद्या, अज्ञान वगैरे नावे आहेत. ब्रह्मचैतन्याश्रित माया आहे. म्हणजे ब्रह्मचैतन्य जे आहे ना, त्याच्या आश्रित ही माया असते. म्हणून वर सांगितलेच आहे ते सामान्य चैतन्य मायेचे विरोधी नाही. तोच विषय चालू होता आपला, की सामान्य चैतन्य मी आहे हे आपलं सामान्य रूप आहे, पण ते अज्ञानाला विरोध करत नाही. जसं काडीमध्ये त्या गुलामध्ये अग्नी असतो, पण तो विरोध करतो का अंधाराला? नाही करत. अंधारात काळ्याची पेटी घेऊन जातो आपण, मग अंधार दूर होतो का? त्या गुलात अग्नी नसतो का? असतो, पण सामान्य रूपानं असतो. मग सामान्य अग्नी अंधाराला विरोध करत नाही, उलट पोषक ठरतो. तसं सामान्य रूप हे अज्ञानाला एकरूप होत असते, विरोध करत नाही. पण आपलं जे विशेष रूप आहे की मी एक आहे, मी नित्य आहे म्हणजे न बदलणारा आहे, मी जाणणारा आहे, हे जे विशेष रूप आहे हे अज्ञानाला विरोध करत असतं, मायेला विरोध करत असतं. म्हणून उलट तिच्या जगत कार्यास साधक आहे त्या मायेस विरोधी ब्रह्माकार वृत्ती किंवा त्या वृत्तीत असलेला आभास हा आहे. आता त्या मायेला विरोध कोण करतं? ब्रह्माकार वृत्ती. म्हणजे अंतःकरणात जो आभास प्रगट आहे, वृत्तीमध्ये जो आभास प्रगट आहे, म्हणजे वृत्तीमध्ये चैतन्य प्रगट आहे का नाही? आहे. कशावरून आहे? कारण बाह्य पदार्थ ज्ञान ज्या वेळेस आपल्याला होत असतं त्यावेळेस त्याच्यावर दोन आवरण असतात. एक अंधाराचं आवरण असतं, ते प्रकाशानं दूर होतं, आणि त्या प्रत्येक पदार्थावर अज्ञानाचं आवरण होत असतं. ती अंतःकरण वृत्ती इंद्रियाद्वारे त्या विषयाकार होते, आणि त्या विषयाकार झाल्यानंतर ते वृत्तीमध्ये जे प्रगट चैतन्य असतं ते त्या वस्तूचं प्रकाशन करतं. तिथं अज्ञानाचं आवरण भंग होतं आणि निरावरण पदार्थाचं अंतःकरणामध्ये ज्ञान होतं की हा घट आहे, हा पट आहे. मग विशेष रूप त्या वृत्तीमध्ये प्रगट आहे, त्याला आभास म्हटलेला आहे. तो आभास काय करत असतो? त्या मायेचा विरोध करत असतो, किंवा ब्रह्माकार वृत्ती ह्या मायेचा विरोध करत असते. आता ब्रह्माकार वृत्ती कशाला म्हणायचं आणि देहाकार वृत्ती कशाला म्हणायचं? आता प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मी 3.5 हाताचा देह आहे, मी येणारा जाणारा खाणारा पिणारा दिसणारा नावाचा गावाचा रूपाचा वंशाचा जातीचा कुळाचा आहे असं ज्ञान आहे का नाही? याला देहात्मकार वृत्ती म्हणायचं. आणि ही अविद्येमुळं आहे, अज्ञानामुळं आहे, मायेमुळं आहे, स्वस्वरूपाच्या विशेष रूपाच्या अज्ञानामुळं आहे. आता ज्यावेळेस आपण सद्गुरूच्या संगतीत आलो आणि सद्गुरूनं आपल्याला महावाक्याचा उपदेश केला, तत्वमासी ते ब्रह्म तू आहेस, मग साधक काय करत असतो? मी कोण आहे याचा हळूहळू विचार करत असतो.
त्यावेळेस त्याच्या असं लक्षात येत असतं की हे जे असं जड दुःखरूप आहे ते मी नाही, आणि याला जाणणारा मी सच्चित आनंद स्वरूप परमात्मा आहे. ही जी वृत्ती आहे या वृत्तीला आभास म्हणायचं. ही शुद्ध वृत्ती आहे. आणि या शुद्ध वृत्तीमध्ये मी कसा आहे, तर मी शरीर श्वास इंद्रिय अंतकरण रहित केवळ जे परमात्मा आहे, जे ब्रह्मस्वरूप आहे ते मी आहे. या वृत्तीला ब्रह्माकार म्हणायचं. ही ब्रह्माकार वृत्ती या मायेचा विरोध करत असते, म्हणजे तिथं सहन होत नाही. त्या काडीला असं घर्षण केलं की अग्नी काय होत असतो, प्रगट होत असतो. तसं ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन. ही विशेष रूपानं प्रगट झालेलं जे ज्ञान आहे ते मायेचा विरोध करतो. नाही मायेला जाळून टाकतो. कारण विशेष रूपाचं ज्ञान झालं की अज्ञान जळून जात असतं. दुरीचं विशेष रूप काय आहे, ती 3 पदराची सुंबाची वळीव दोरी आहे. असं यथार्थ ज्ञान झाल्यानंतर इथं सर्प आहे ही भ्रांती राहिली का? मग सर्प भ्रांतीला विरोध कोण करायला लागलं? सामान्य ज्ञान विरोध करायला का विशेष ज्ञान विरोध करायला? विशेष ज्ञान विरोध करायला लागलं. सामान्य ज्ञान इथं काहीतरी पडलेलं आहे हे तर आहेच ना, मग ती कुठं विरोध करायला? ते अज्ञानाला ते पूरक व्हायला लागलं, पोषक व्हायला लागलं की ते कशाला बी एकरूप व्हायला लागलं. मग इथं फुलाची हार तर नसन, जलधारा तर नसन, त्याच्याशी ती एकरूप व्हायला लागलं. म्हणजे ते विरोध कुठं करायला? म्हणून सामान्य ज्ञान अज्ञानाला विरोध करत नाही, मायेला विरोध करत नाही. पण विशेष रूप मी एक आहे, मी नित्य आहे, मी जाणणारा आहे, म्हणजे एकत्व, चेतनत्व, निर्विकारत्व असं आपल्याला आपलं लक्षात आल्यानंतर आता हे आश्रित कोणाचे आहे? माया, ब्रह्माच्या आश्रित. आणि ब्रह्म कोण आहे? तुम्ही ब्रह्मरूप आहे. आता तुम्ही ब्रह्मरूप आहेत असं तुम्ही स्वतःला मानत नाही का जाणत नाही? जाणता, मानत नाही. आणि स्वतःला देह नसून देह मानता का जाणता? मानता, जाणत नाही. कारण त्याचे धर्म तुमच्यात उतरले का? जसं काचाखाली गुलाबाचं फूल ठेवलेले आणि त्याच्यावर काच ठेवला, मग ते काच रंगीत दिसतो का असतो? दिसतो. मग त्याचे रंग स्फटिकाच्या ठिकाणी दिसतात पण त्याचे नसतात. याला संसर्ग अध्यास म्हणायचं. तसं ब्रह्माच्या आश्रित मायेमुळं आपण आपल्याला जन्मणारे, मरणारे, येणारे, जाणारे, सुखी दुःखी वाटतो पण नसतो. कारण सुखी दुःखी म्हणावं तर स्वप्नामध्ये आपल्याला वेगळं दुःख होतं आणि इथं वेगळं दुःख आहे. ब्रह्माच्या आश्रित कशी काय झाली ती? आश्रित म्हणजे तुमच्या, कारण भ्रम कोणाला झाला? ब्रह्माला झाला. होतंय ब्रह्माला भ्रम. हा, कारण तुम्ही ब्रह्म आहेत म्हणजे तुम्हाला ब्रह्म झाला, भ्रम झाला. तुमच्या आश्रित ब्रह्म स्वरूपात काहीच नाही आणि त्याला भ्रम कसं काय होईल? तुम्ही ब्रह्म आहेत कारण तुम्हाला अंतकरणाची उपाधी आहे. तुम्ही कुठं प्रगट आहेत? अंतकरणामध्ये प्रगट आहे. आणि अंतकरणामध्ये जे प्रगट आहे ते चैतन्य कोणाचं आहे? ब्रह्माचे. मग ते ज्याचं आहे त्याला म्हणावं लागेल का ज्याच्यात आहे त्याला म्हणावं लागेल? गंमत आहे की तुमच्या मांडीवर लेकरू बसलेले, बाईच्या मांडीवर लेकरू आहे. आता ते मांडीवर तिचे आहे पण कोणाचं आहे? ते कोणाचं आहे म्हणल्यावर कोणाकडे बोट दाखवते? मालकाकडं, बापाकडं आहे की नाही? आहे माईच्या मांडीवर पण कोणाचं आहे? तसं अंतकरणात चैतन्य प्रगट आहे, प्रगटता अंतकरणात आहे, पण ती कोणाची आहे? ती ब्रह्माची. म्हणून ते डायरेक्ट कोणाचं आहे? ब्रह्माचंच आहे. म्हणून बाप आणि मुलगा हे दोन नाहीत. कुटस्थ ब्रह्माचं कसं काय म्हणाल? अरे बाबा, कुटस्थ ब्रह्मरूपच आहे. ब्रह्मरूप नंतर झालं, पण आता आपल्या याच्यामध्ये ब्रह्म आहे. नंतर आधी असं काही नसतं बरं का. नंतर आधी ब्रह्माच्या ठिकाणी भेद म्हणायला लागले.
आता आपले विषय कसा आहे तुम्हाला हे कसं आहे ब्रह्माच्या ठिकाणी कोणतंच हे नाही हा वेदांचे तिमिर जाऊ विश्वस्व धर्म सूर्य पाहू देवांची तेला हो प्राणीला वर्षक सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आळी भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूंचे आरभ चिंतामणीचे गाव मूर्तीचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे आलांचन दंडजे तापहीन सर्वाई सदा